वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्यसु सर्वदा। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। रूप ये साया भारी, महिमा बड़ी है दर्शन की, महिमा बड़ी है दर्शन की। आमंत्रित करतो सरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्यानंतर आमचे मोठे बंधू दीपक भाऊ खंडेलवाल यांचं स्वागत करण्यासाठी मी साई गोबडे याला विनंती करतो। त्यानंतर आमचे मोठे बंधू चंद्रकांत भर यांचं स्वागत करण्यासाठी मी पिऊ तुला आमंत्रित करतो। तू हो ना, जोरदार टाळ्या होऊ द्या। स्वागत करण्यासाठी मी रत्नपारखी अग्नी, अग्नी असं आमच्या मोडल्यातली अग्नी अवनी, मी तिला अग्नीच म्हणतो। डॉक्टर रुपालीताई जैन मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी ढोरेताईंना विनंती करतो। राधाला साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी अश्विनी मॅडम यांना आमंत्रित करतो। करण्यासाठी सन्मान करण्यासाठी मी माझ्या आईला विनंती करतो। सत्कार करण्यासाठी मी शेळके वीरा सचिन शेळके। काल खूप खेळली सरी, इतकी खेळली तन्मय, इतके नंबर पाठ तिसरा नंबर आला जायचा। पुष्पगुच्छाने स्वागत आहे। राहिलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आता पुढील रूपरेषा आमचे नितीन भाऊ ठाकरे सांगतील। कोण आणि आमच्या मंडळात वाद निर्माण झाले 33 वर्ष अगोदर। त्या 33 वर्षाच्या वादानंतर
नवीन पद्धतीचा त्या मोहल्ल्यातून उचलून आणला सर आणि इथं रत्नपारखी बंधूच्या शेटरमध्ये ठेवला. गणपती कुठे गेला रात्री पूर्ण पोलीस स्टेशन पाहायला घुमत होतं. शेवटी गोस्वामी साहेब म्हणून होते, त्यांना माहित पडलं की गणपती 3 जणांनी उचलून रत्नपारखी बंधूच्या शेटरमध्ये ठेवला. आम्हाला तिथं बोलावलं. आम्ही म्हटलं आम्ही पैसे दिले पैशात, आम्ही त्याला आरती करू देत नाही. म्हणून हा विनय शाळेच्या घराकडून उठून इथं रत्नपारखी बंधू जवळ आला आणि याला 33 वर्ष झाली. नंतर ते सर्वजण आम्ही एकत्र झालो. आम्ही उठक बैठक काढली. पुऱ्या मोहल्ल्यामध्ये आम्हाला उठक बैठक काढायला लागली, माफी मागा लागली आणि याची उत्पादना मग इकडे नंतर रत्नपारखी पासून इकडे आला. आणि याची महत्ता म्हणजे याचं काम फक्त बालविकासाचा प्रचार करणे आणि चांगल्या प्रकारे मुलांना इथून खूप काही इंजिनियर, डॉक्टर, वकील, व्यावसायिक खूप काही लोक या मोहल्ल्यातून या गणपती पासून उद्बोधन घेऊन पुढच्या लेवलवर चालले गेले. आताच पलक मिश्रांनी चांगला निबंध लिहून आणला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा भगवान गणेश हिंदू धर्म के सबसे प्रसिद्ध देवताओं में से एक है, जो भगवान शिव और देवी पार्वती के पुत्र है. उन्हें बुद्धि, सौभाग्य और प्रथम देवता का देव भी कहा जाता है, जिसका अर्थ है बाधाओं को दूर करने वाला. हे सर्व लिहून एक दंत वाचायला टाइम नाही आहे, पण खूप चांगलं एक नवीन प्रकारचं या मुलांना निबंधापासून, गणपती बनवण्यापासून, त्यानंतर श्याम भजन पासून, जगरातापासून, आरतीपासून, परवाच्या दिवशी तर हरिपाठ झाले. इच्छा हरिपाठाची कथा शेगाव पर्यंत पोहोचली की त्या मोहल्ल्यातल्या लोकांनी हरिपाठ केले पाहून. आणि त्या हरिपाठामध्ये इतकं सुंदर प्रवीण भाऊंनी आयोजित केला होता. गजानन मंदिर म्हणजे तिथपर्यंत गेली की वरुडात सुंदर हरिपाठ प्रथम झाला बा. आणि सर्व त्या मोहल्ल्यातली मुलं आणि त्या बाया आणि लेडीज, जेंट्स इतक्या सुंदर प्रकारे 10 दिवस मध्ये 1 दिवस त्यांनी हरिपाठ आणि कीर्तन करून चांगलं कीर्तन झालं. याची महत्ता दूर सांगण्याचा तात्पर्य असं की कोणतेही चांगले कार्यक्रम या मोहल्ल्यामध्ये करून सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन कुठे जायचं आहे. आता हे मुलं काही आता आलेले मुलं कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी वकील हे सर्व बनणार आहे. रे जोरदार आवाज मग या पाहुण्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. गणपती बाप्पा प्रकारे कोणालाही झगडा, त्रास वगैरे राहिला, परेशान राहिली, एकमेकाच्या घरी जातात. आणि इतकं सुंदर सत्यदेव नगर, सत्यावर वागणारा देवाच्या रूपाचा आमचा नगर. बालविकास गणेश मंडळ प्रत्येक महिला, जेंट्स, मुलं, मुली सर्व येतात आणि चांगल्या प्रकारे मोहल्ला सजवतात. विसर्जनाच्या दिवशी म्हणजे पूर्ण रांगोळी टाकतात मोहल्ल्यात. आमचा गणपती कोणत्याही लाईन मध्ये लागत नाही आणि चांगल्या प्रकारे एक चांगली संकल्पना रोज घेतल्या जाते. सकाळी आरती, संध्याकाळी आरती, प्रत्येकाचा बर्थडे इथे मनवला जाते. आणि सुंदर अशा संकल्पनेतून 33 वर्षात एकही काही अशी घटना नाहीये की बा काही गालबोट लागलेलं नाही, काहीच नाही. इतकी सुंदर अशी आता त्यांनी 54 गणपती बनवले ना, 55 गणपती आता इथं बनवलेले आहे. आज आमच्या इथं कमीत कमी 16 ते 17 जणांच्या इथं महालक्ष्मीचा कार्यक्रम होता म्हणून ते घरी गेलेले आहेत. आणि 55 गणपतीमध्ये त्यांचा देखावा खूप सुंदर तुम्ही सर्वांनी पाहायचा आहे, लक्षण करत ध्यान द्यायचं आहे. नंतर आम्ही त्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड बक्षीस देऊ. कंपल्सरी गिफ्टही आहे इथं. कमीत कमी 1,500 ते 2,000 10 दिवसात 1,500 ते 2,000 गिफ्ट कंपल्सरी प्रत्येकाला दिला जाते. आणि सर्वांची इच्छा अशी असते. काही मुलं तर सर जेव्हा डान्स करतात की नाही, दीपक भैया, लोकेश भैया, मी तुमची खुर्ची माहीत लपू नका, त्याचा 50 रुपये मी तुम्हाला देईन, ऍडजस्टमेंट करता, मी 20 रुपये देईल, कोणी 10 रुपये देईल, अशी नंबर लावतात. नटखट मुलं आहेत. सर्वांना असं वाटतं की माझा नंबर पहिला यावा. आम्ही सर्वांना नंबर देतो. सर्वांना असे सहल गुंतवणं चालतात. गणपती बाप्पा पहा जोश मध्ये आली आहे उपाशी ताई. हा गणपती बाप्पा वा रे वा, जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी. खूप जोश मध्ये आलेली आहे. तुम्ही पण जोश मध्ये आहे ना?
मग डबल काल झाला 10, 9, 8, 7 हा 6, 5, 4, 3, 2, 1 गणपती बाप्पा भारत माता की सर्वाले बक्षीस. हे पाहुणे मंडळीकडून आपण तुम्हाला सर्वांना बक्षीस देऊ. 55चे 55 बक्षीस, प्रत्येकाले 55 जणाले बक्षीस. सर सर्वजण या ना, पहा ना बक्षीस. पाहुण्यांना विनंती आहे की गणपती थोडं पाहून लक्ष करून घ्यावं. फोटोही काढू शकता तुम्ही. 55 गणपती आहे. मातीची शेतकऱ्याच्या घरची माती आहे. नितीन भाऊ घ्या ना. आणि आमच्या मंडळाचा एक कार्यक्रम आहे 10 दिवसामध्ये जेवढ्यामध्ये दिसणार आहे. तुम्ही पिक्चर मध्ये 55 गणपती, प्रत्येकाच्या गणपतीला एक पोलीस वाला मिळणार आहे बघू आता. इकडे माझ्या डोळा म्हणजे तुम्हाला काल सांगितलं होतं आई म्हणजे काय. आत्मा रात्रभर अभ्यास केला तिनं. लोकमान्य टिळकाचं पूर्ण नाव इकडे सुरेश बुवाड़े. उद्देश सुरेश बुवाड़े. बहुत बढ़िया. तुम्हें बख्शिश पक्का. भैया आप भी आ जाओ, रंगोली देखने आ सकते हो ऊपर. पलक मिश्रा हिला बक्षीस देण्यासाठी मी यशपाल भाऊ मामा यांना विनंती करतो. उद्देश बुवाड़े होती, त्यांचं पूर्ण नाव यांनी सांगितलं आहे. खूप खूप छान. रोज संध्याकाळी येत जायचं प्रसाद खाली. प्रभूचं साक्षात दर्शन. आता आपल्याला नाव सिलेक्ट झाले काय. हा नामावर वो देऊ ना फिरून के. बक्षीस आपण 55 जणांना देत आहोत. तर डॉक्टर आदित्य उपाध्ये साहेबांना विनंती आहे की त्यांनी फिरायला पलक मिश्रा जीविका वानखेडेला बक्षीस देण्यासाठी रुपालीताई जैन यांना विनंती. क्लब ऑफ वरुडच्या आमच्या माननीय अध्यक्षा सौम्य भाषानी यांना बक्षीस देण्यासाठी तन्मयाला विनंती करतो. यश गोरमाडे यांना बक्षीस देण्यासाठी दीपक भाऊ खंडेलवाल यांना विनंती. यांना बक्षीस देण्यासाठी ठाणेदार अर्जुनजी ठोसरे. आयुष गुप्ता झाला का. नमन उईके यांना बक्षीस देण्यासाठी ठोसरे साहेबांना विनंती करतो. स्वरा कुबडे भाऊ घोडे यांना विनंती करतो. साई कुबडे यांना बक्षीस देण्यासाठी चंदूभाऊंना विनंती करतो. साहेबांना विनंती करतो. हवसी करतात. सनाया वाघमारे यांना बक्षीस देण्यासाठी ठोसरे साहेबांना विनंती करतो. अन्वी रत्नपारकी हिला बक्षीस देण्यासाठी ठोसरे साहेबांना विनंती करतो. यश पिहुलकर हिला बक्षीस देण्यासाठी ठोसरे साहेबांना विनंती करतो. उद्देश बुवाडे यांना बक्षीस देण्यासाठी ठोसरे साहेबांना विनंती करतो. मुक्ती बुवाडे यांना बक्षीस देण्यासाठी ठोसरे साहेबांना विनंती करतो. आपल्या पिक्चर मध्ये फोटो आला पाहिजे ना तुमचा. मग गणपती बाप्पा मोरया. हे पहा जोश आलायला. गणपती बाप्पा पिहू पेटे हिला बक्षीस देण्यासाठी मी दीपक भाऊ खंडेलवाल यांना विनंती करतो. धरती
भोले हिला बक्षीस देण्यासाठी दीपक भाऊंना विनंती करतो. मृणाली भोले हिला बक्षीस देण्यासाठी दीपक भाऊला विनंती करतो. डिंपल बोदरकर हिला बक्षीस देण्यासाठी दीपक भाऊला विनंती करतो. सागर फुके यांना बक्षीस देण्यासाठी मी तन्मय भाऊला विनंती करतो. अर्जुन पाचपोर यांना बक्षीस देण्यासाठी तन्मय भाऊ यांना विनंती करतो. कृष्ण तिखेकर यांना बक्षीस देण्यासाठी मी तन्मय भाऊ यांना विनंती करतो. गुंजन बुदरकर हिला बक्षीस देण्यासाठी मी तन्मय भाऊंना विनंती करतो. गणपती बाप्पा तुमच्यापेक्षा तर लहानशी पोरगी आहे, बाहेरून आली भल्या जोरानं आवाज देऊन राहिली. वा रे वा, गणपती बाप्पा. अनंत अजमेरे याला बक्षीस देण्यासाठी रुपाली मामीला आमंत्रित करतो. पूर्वी भोले हिला बक्षीस देण्यासाठी रुपालीताईंना विनंती करतो. तपस्या केवटे यांना बक्षीस देण्यासाठी रुपालीताईंना विनंती करतो. सानवी शिनकरीला बक्षीस देण्यासाठी रुपालीताईंना विनंती करतो. कृणाली तळस यांना बक्षीस देण्यासाठी रुपालीताईंना विनंती करतो. विवान तळस यांना बक्षीस देण्यासाठी रुपालीताईंना विनंती करतो. अन्वी हाडोडे हिला बक्षीस देण्यासाठी रुपालीताईंना विनंती करतो. आमच्या मुलातली चॉकलेट हिरो दक्ष खंडेलवाल याला बक्षीस देण्यासाठी यशपाल मामा जैन यांना आमंत्रित करतो. आरुष गायकवाड यांना बक्षीस देण्यासाठी यशपाल मामांना आमंत्रित करतो. पिहू दडवी हिला बक्षीस देण्यासाठी यशपाल मामांना आमंत्रित करतो. भूमिका गावंडे हिला बक्षीस देण्यासाठी यशपाल मामांना आमंत्रित करतो. अनुष्का रडके हिला बक्षीस देण्यासाठी यशपाल भाऊ जैन यांना विनंती करतो. काव्या शिंगरवाडे यांना बक्षीस देण्यासाठी मी यशपाल मामांना विनंती करतो. पारवी सिंगरवाडे यांना बक्षीस देण्यासाठी यशपाल मामांना आमंत्रित करतो. धनुज वाडबुदे आणि नक्ष वाडबुदे हे त्याची आजी आली आहे. ते आजीलाही सुद्धा यशपाल भाऊ बक्षीस देतील. काल तर 100 वर्षाची आजी आली होती सर. धनुज वाडबुदे झाला का? नक्ष वाडबुदे, नवस वाडबुदे, नक्ष वाडबुदे. त्यानंतर आमचे प्रणव भाऊ ढोरे यांना बक्षीस देण्यासाठी आरोही ढोरे याला बक्षीस देण्यासाठी आदित्य सरांना विनंती करतो. मुस्कान खंडेलवाल, विराट खंडेलवाल, पूर्वी खंडेलवाल या तिघांनाही बक्षीस देण्यासाठी आदित्य सरांना विनंती करतो. कनक ढोरे, शौर्य ढोरे, शिवा शिवराय, यशस्वी रत्नबारकी यांना बक्षीस देण्यासाठी डॉक्टर आदित्यजी उपाध्ये साहेबांना विनंती करतो. समर्थ माखीजा याला बक्षीस देण्यासाठी मी चंदूभाऊ भड यांना विनंती करतो. सिद्धार्थ माखीजा यांना बक्षीस देण्यासाठी मी चंद्रकांतजी भड यांना विनंती करतो. नैतिक कावडकर, भाविका मिश्रा, विवान सिराव यांना बक्षीस देण्यासाठी मी ठोसरे साहेबांना विनंती करतो. पिऊ राऊत हिला बक्षीस देण्यासाठी मी ठोसरे साहेबांना विनंती करतो. तुझं नाव
काय? निवांत निवांत प्रवीणराव शिराव तुझं नाव नाही ना? काय वांधा नाही तू बोल, ये समोर ये. बेटा इकडे बघ. जोरदार टाळ्या उद्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या उद्या. सर्वांना बक्षीस मिळालं काय? कोणी सुटलं काय? मी सुटलो ना. हा, तुम्हाला शेवटच्या दिवशी भेटणार आहे ना. जेवण आहे, आनंद बाजार आहे. गणपति को एक दंत क्यों कहा जाता है? उनका एक दांत टूटा हुआ है जो अपूर्णता और पूर्णता दोनों का प्रतीक है. शिवजी ने जब परशुराम को वरदान के रूप में एक फरसा दिया, जब गजानन और परशुराम के बीच युद्ध शुरू हुआ, तब परशुराम ने अपने फरसे से गणपति पर प्रहार कर दिया और गणेश जी का एक दांत टूट गया. तब से वह एक दंत के नाम से जाने लगे हैं. जोरदार तालियां हो दिया पंकज मिश्रा के लिए, पलक मिश्रा के लिए. गज करना हाथी के समान कानों वाले, लंबोदर लंबी उदर वाले, पिकट विशाल आकृती वाले. हे माहिती आहे सर्वांना? गणपती बाप्पा, तुमचा जोश कोण कमी होऊन राहिला? जेवायला जायचं आहे काय? आपल्याला आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे पाहुणे. सर्वांनी चांगल्या जोरदार टाळ्या होऊ द्या आणि मार्गदर्शन आहे का. नंतर आपण पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस देऊ. आमच्या 55 जणांनी जे हे केलं त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आणि हे पहा, जेव्हा इथं आता एवढे मोठे डॉक्टर झाले, हा ठाणेदारी बनायचं आहे ना, मग इथं बरोबर ऐकून घ्या मनानं. बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल भरा. बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल भरून प्रयत्नाची बटन दाबली असता यशाचा सुंदर फोटो निघतो. तो यशाचा सुंदर फोटो आता तुम्हाला ऐकायचा आहे. कसं कसं? ओके, धन्यवाद लोकेश भाऊ. इथे उपस्थित असलेले मान्यवर मंडळातले सगळे लहान लहान माझे मित्र मैत्रिणी आणि त्यांचे मम्मी. आता लोकेश दादांनी म्हटलं की तुम्हाला फक्त डॉक्टर, इंजिनियर, ठाणेदार असं नाहीये. तुम्हाला जे बनायचंय ते बना. नुसतं डॉक्टर इंजिनियरच काही मोठे लोक नसतात. खूप ब्रांचेस आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे. आता तुम्ही एवढं छान हे जे गणपती बनवले, इतकं छान, म्हणजे तुमचं आर्ट बघून मला खरंच आनंद वाटला. आणि आर्ट ही एक अशी कला आहे, म्हणजे आहे की हे प्रत्येक फील्डमध्ये कामाचं असतं. म्हणजे आमच्या ENT सारख्या विषयात सुद्धा आर्ट कामी असतं. कारण आम्ही जेव्हा कानाच्या मधात हाडं असतात, जे बरेच वेळा कान फुटल्यामुळे ते खराब होतात, तर आम्हाला नवीन हाडं तयार करावं लागतात. ते कसे तयार करावं लागतात की इथलं हे जे कान आहे त्याचा हाड काढून आम्ही त्याला ड्रिलनी कोरतो. तसं तुम्ही गणपती कोरले ना, तसं आम्ही तो हाड कोरतो आणि तो मग बसतो. तो बरोबर असे 3 हाडं आम्हाला ते बसवावं लागतात की असं बरोबर एक लिव्हर तयार झालं पाहिजे. तर त्याच्यात सुद्धा कला लागते. म्हणून कला ही जी आहे ही किती आवश्यक आहे. तसंच नंतर मग आजकाल नाकाच्या सर्जरी बघितलं असेल, हिरो हिरोईन सगळे प्लास्टिक सर्जरी करतात नाकाची, बघितली ना? शिल्पा शेट्टी, अजून माहित नाही कोण कोण आहे. तर त्याला पण खूप कला लागते की कसं ते नवीन हाड तयार करायचं. म्हणून आर्ट हे जे आहे हे लोकांना वाटतं की बस शाळेमध्ये ड्रॉइंग, आर्ट हा विषय कशाला असतो, पण हा पुढे कुठे ना कुठे तुम्हाला नक्कीच तुमच्या पुढच्या याच्यात कामी येतो. पुढच्या आयुष्याबद्दल एवढंच म्हणेल की खूप मेहनत करा आणि नुसतं
अभ्यास करून नाही होत. बाकी तुम्हाला लॅटरल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, आता तुम्हाला लॅटरल थिंकिंग मी आता खूप कमी वेळात नाही समजून सांगत, पण घरी जाऊन गुगल करा त्याला की लॅटरल थिंकिंग काय असतं, हे किती आवश्यक आहे. ह्या लॅटरल थिंकिंगवर तुम्ही विचार करा आणि त्यानुसार वाचन करत जा, अभ्यास करत जा. तुमचं लॅटरल थिंकिंग हे खूप छान डेव्हलप झालं पाहिजे, तेव्हाच कुठे तुम्ही आयुष्यात पुढे खूप काही करू शकता. मेहनत हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मेहनतीशिवाय काही पर्याय नाही आहे. कारण आज किती कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आपल्या वरुड सारख्या लहानशा गावात किती शाळा झालेल्या आहेत आणि मग इथून आपण सगळे पोरं बाहेर जातो, शिकतो, पण तिथे किती मग तिथे गेला अजून आपल्याला शहरातल्या मुलांशी कॉम्पिटिशन करायची आहे. तर त्याच्यामुळे लहानपणापासूनच अभ्यास हा एक खूपच अभ्यास म्हटल्यापेक्षा मेहनत ही खूप आवश्यक आहे. गुगलवर फक्त युट्यूबवर व्हिडिओज आणि शॉर्ट्स नका बघत जाऊ, त्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात, ते बघत जा. मोबाईल पासून दूर राहा. मोबाईलमुळे आपली जी विचार करण्याची क्षमता आहे ती खूप कमी झालेली आहे. आपल्याला नवीन नवीन आयडियाजच येत नाहीये, कारण आपण नुसतं मोबाईलमध्ये गुंतलेलो आहोत. तर माझी खूप कळकळीची विनंती आहे सगळ्या लहान मुलांना. आज तुम्ही बघितलं, एक 8 महिन्याच्या मुलाला म्हणजे ते रडत होतं म्हणून त्याच्या आईने त्याच्याजवळ मोबाईल दिला. तर मी त्यांना समजवलं, अरे म्हटलं नका देऊ मोबाईल. ते नाही म्हणे, ते मोबाईलशिवाय शांतच होत नाही. आता मला तुम्ही सांगा, 8 महिन्याचं जर बाळ जर त्याला आतापासून मोबाईलची सवय जर लागली तर ते पुढे काय होईल त्याचं, म्हणजे त्याचा बुद्धीचा किती विकास होईल, काही म्हणजे याचा हेच नाहीये. तर कुठेतरी आपल्याला मोबाईलला आळ घालणं खूप आवश्यक आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविले. धन्यवाद. सर्व मान्यवर, बालविकास गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ते सगळे बालगोपाल आणि येथे उपस्थित त्यांचे पालक वृंद आणि बंधू भगिनींनो, मॅडमने आता फार छान गोष्ट सांगितली की लोकेश भाई यांनी तुम्हाला सुरुवातीला सगळ्यांना सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, वकील, ठाणेदार वगैरे व्हायचं आहे का? तुम्ही येस म्हटलं सगळ्यांनी. आणि मग आम्हाला मॅडमनी सांगितलं की तेवढंच होणं महत्वाचं नाही आहे, या सगळ्यांना एका लाईनीत बसवणारा लोकेश अग्रवाल झालं तरी चालते. एवढे सगळे एका लाईनीत आणून बसवले आहे आणि ही एक मोठी गोष्ट आहे. आपल्याला प्रत्येकाला आपापल्या मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे तीच गोष्ट पुढे लक्षात ठेवली पाहिजे सगळ्यांनी की मोबाईलचं आपल्याला व्यसन लागलेलं आहे. आता आम्ही लोकेश भैयाच्या घरात बसलो असताना लहान मुलं म्हणजे आपले म्हटलं की लहान मुलं, यशपाल भैयांनी म्हटलं की फॉलो करते बच्चे आपले को. तर खरंच आपले मुलं जे आहेत, आपल्या मुलांचा हिरो त्याचे आई वडीलच असतात. मग लेकरं मोबाईल का पाहतात? तर आई वडिलांच्या हातातला मोबाईल सुटत नाही, म्हणून लेकराचाही सुटत नाही. मग लेकरं मोबाईल पाहत राहतात. मग त्याचं पाहून त्यांना असं आपण सगळ्यांना सूचना सांगतो. म्हणजे आमच्या लहानपणी काकाची बाबाची बिडी प्यायचे आणि सांगायचे की बिडी पिणं वाईट आहे. तितकीच गोष्ट आता सध्याची आहे. आम्ही सगळे तुम्हाला ओरडून सांगतो की मोबाईल वापरणं वाईट आहे आणि आम्हाला स्वतःला 1 मिनिटही फुरसत नसते त्या मोबाईलवरून. बरं, काही अडलेलं नसतं त्या मोबाईल वाचून. म्हणजे असं काही दिवस जर सगळ्यांचे मोबाईल काढून फेकले तर काही म्हणजे ही फिरणं थांबणार नाही पृथ्वी, किंवा तुमचं आमचं काही अडणार नाही. त्यामुळे एक सगळ्यात मोठं व्यसन आपल्याला लागलं आहे. मॅडमनी सांगितलं की सगळ्यांची आपली अवधान क्षमता कमी झाली आहे. लोकांना स्थैर्यच नाही आहे की ते एवढं म्हणजे इतकं काहीतरी चाललेलं असतं. म्हणजे मोबाईल केव्हा केव्हा सुरू असतो तर गाडी स्वतः ड्रायव्हिंग करतायत तरी मोबाईल सुरू असतो. मग तो तसा करता येत नाही तर हेडफोन लावलेले असतात. मग ते हेडफोन नंतर ते हेडफोन इतकं गरम होऊन ते हाड तुटतं. हाड तुटलं की मॅडम सांगत होत तशी ती सर्जरी करायला लागते. आणि मग तिथं
मॅडमला आता ते करताना असं वाटत असेल की आपण लहानपणी गणपती बनवला असता तर बरं झालं असतं. म्हणजे मोठेपणी आता हे परत तसंच हाड बघून परत तसे ते कानाचं हाड करायला लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे आता सध्या सगळ्या आई वडिलांना जर विचारलं की तुमच्या पोरांनी गणपती तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे का, तर मॅक्झिमम आई वडील म्हणतील कशाला फालतूपणा पाहिजे, पोरांनी अभ्यास करावा. आणि सगळ्यांना वाटतं की आमच्या पोरांनी अभ्यास करावा, 10वीत खूप मार्क घ्यावेत, नंतर मग 12वीत मार्क्स घ्यावेत. अर्ध्यांना वाटतं इंजिनिअरिंगला जावं आणि अर्ध्यांना वाटतं मेडिकलला जावं. बाकीचे काही कामच नाहीत असं वाटतंय. तुम्ही सगळे जर डॉक्टर आणि सगळेच इंजिनियर कराल तर त्याच्याकडे पेशंट कोणी येईल? काही पेशंटही तर राहिले पाहिजे. म्हणून मी म्हटलं की बाबा तुम्हाला लोकेश भैयानी सांगितलं की तुमको वकील बनना है, डॉक्टर बनना है, इंजिनियर बनना है, ठाणेदार बनना है. पण लोकेश भैया बनलं तरी मोठी गोष्ट आहे, कारण ते एका मिनिटात सगळ्याला बोलवतात, लाईन मध्ये उभं करतात, काय पाहिजे त्याचे ते सगळ्यांना उभं करतात. तर असं तुम्हाला सगळ्यांना आपापल्या परीने इथे गणपती बनवायला तुम्ही आले असाल तर बाकीचे लोक काय कोणी काय तो क्ले वगैरे आणला असेल, तुम्ही ते क्ले ते तयार केलं असेल, घरी करून बघितलं असेल, तुमच्या हाताच्या बोटाचे वळण तसं लागलेलं असेल की बाबा हे असं करून बघितलं तर असं होईल, तसं करून बघितलं तसं होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही त्याची सोंड तयार करत असेल ती चुकली असेल, डोळे करताना डोळे चुकले असतील, मग तो मुकुट कसा करायचा त्याला असे 3 बोळे मारायचे तर मग ते कसं करते चुकलं असेल. तुम्ही जेवढ्या रेषा त्या क्लेवरती मारताय तेवढ्या रेषा तुमच्या मेंदूवर उमटतात आणि तुमचा मेंदू तसा डेव्हलप होत जातो. गणपतीला पाहून एखादी गोष्ट पाहून तशी तयार करण्याचं शिकणे ही सुद्धा आपण एक प्रतिकृती तयार करतो. आधी कोणती गोष्ट करायची आधी आपण डोक्यात तयार करतो ना ती, आणि मग आपल्या हातातून खाली उतरते. तसं तुमचं ब्रेन त्या पद्धतीने डेव्हलप होतो. आणि आपल्या शाळेत जे शिक्षण शिकवलं जातं ते नुसतं पाठांतरावर आधारित असते. नुसते ठरलेलं सिलेबस, ठरलेले पाठांतर आणि ठरलेले मार्क्स भेटतात, मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण त्यातली कमी माणसं होतात. एवढं बोलतो आणि थांबतो. सर्वांना बक्षिसाची वाट लागलेली आहे. सर्वांना घरी जायचं आहे, महालक्ष्मीचा खाऊ खायचा आहे. माननीय आदरणीय संतोषजी अग्रवाल माझे वडील, त्यानंतर आमचे शिंदर काकाजी आणि चव्हाण सर यांना विनंती की त्यांनी इकडे स्टेजवर यावं. या इकडे. पप्पांचं स्वागत करण्यासाठी मी प्रवीण वाडबुदे यांना आमंत्रित करतो. करण्यासाठी मी सर, आमचे चव्हाण सरांची एक वैशिष्ट्य आहे, हे प्राचार्य होते जागृत शाळेमध्ये, आता रिटायरमेंट झाले. यांचं एक गाणं इतकं प्रसिद्ध आहे की ते फौजी जे आहे की नाही आपली फौजवर ते लढतात, माझी फौजी चिठ्ठी आई है आई है आई है, इतकं सुंदर गाणं गातात ते म्हणजे फौजीमध्ये त्यांचं यांच्यातर्फे ते गाणं केलेलं आहे, चिठ्ठी आई है आई है, इतना सुंदर. आणि आमच्या 4ही आरत्या रोजच्या, आमच्या गणपती बाप्पाच्या 4 आरत्या वरुड तहसील सोहळा महाराष्ट्रात सुद्धा अशी आरती होत नाही, अशी आरती ते इथं जातात. 4ही आरत्या म्हणजे दुरून आपण आरतीला जर उभं राहिलो ना, काही ठिकाणी कसं ते मला जाऊ दे ना, 5 मिनिटं झाली जाऊ दे ना, पण यांची आरती असतो ऐकल्यावर असं वाटते मला येऊ दे ना, मला येऊ द्या ना. इतके गोड आणि इतके सुंदर गातात की काय सांगू. त्याच नंतर आपल्या वरुडमध्ये आपल्या स्टेजवर एक मुलगा आहे, तो तन्मय चंद्रकांतजी भळ, अमरावतीला MBBS करत आहे आणि फायनल इयर आहे, PDM कॉलेजमध्ये आहे. त्याचं या मंडळातर्फे आपण स्वागत करायला पाहिजे, म्हणून मी त्याला आमंत्रित करतो. आणि महिला मंडळीला विनंती करतो की त्यांनी आणलेलं गिफ्ट त्याला द्यावं. तो मोठा आहे म्हणून त्याला मोठं गिफ्ट आहे पाहिजे अशी आमची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा खरी ठरली. लागते जोरदार टाळ्या वाजवा. मला माहित आहे बक्षिसाची लाईन लागली आहे, थांबलं आहे काम. चव्हाण सर यांचं स्वागत करायला मी दीक्षा शिंदे यांना बोलावतो. कोणी चुकलं असेल तर माफीनाम्याने शब्दशून्यानं त्यांचं स्वागत करतो. प्रत्येकाचं मंडळात स्वागत आहे. 5व्या नंबरचं बक्षीस आहे, गणपती निवडला त्याच्यात 29 नंबर. कोणाचा 29 नंबर? पूर्ण नाव
कृष्णाली प्रवीण तळस. किशोर तळस पण लागते असं आहे का? मोठे बाबा काही वांधा नाही. मंडळातर्फे तुला 5वा नंबरचं बक्षीस म्हटलं आहे. मी विनंती करतो डॉक्टर रुपालीताई जैन यांना कृष्णाली तळस हिला 5व्या नंबरचं बक्षीस देऊन सन्मानित करावं. मी सांगितलं ना, टाळ्या 3 जागी वाजतात, मंदिरात आणि इथं आपण सन्मान करला तेव्हा आणि चौकात. आपल्याला इथं मंडपात गणपती समोर टाळ्या जर वाजवल्या तर ऊर्जा तयार होते. सर्वांनी जोरदार पुन्हा टाळ्या वाजवा कृष्णाली तळससाठी. 4थ्या नंबरचं बक्षीस मिळालं आहे तपस्या केवटे 27 नंबर. तिचे बाबा आले आहेत, तपस्याचे बाबा आले आहेत. ते घरी स्वयंपाक आई सोबत महालक्ष्मीचा स्वयंपाक करत आहेत. बोलून घ्या. हा चालेल. 3ऱ्या नंबरचं बक्षीस भेटलं आहे नंबर 2 ला. नंबर 2 कोणाचा होता? पलक मिश्रा. हिच्यासाठी तर अशा टाळा वाजल्या पाहिजे. कोणतंही बक्षीस घेऊन जाते सर, मायापेक्षाही हुशार आहे. हो मायापेक्षा. तिला बक्षीस देण्यासाठी मी डॉक्टर आदित्यजी उपाध्ये साहेबांना व अश्विनी आदिश्री हिला पण विनंती करतो की तिने सोबत बक्षीस द्यावं म्हणून. मला म्हटलं म्हणते बाबांना नाही. नाही द्या सर. अरे तिचा मन हट्ट पास झाला पाहिजे. तिला बक्षीस द्यायची विनंती मी यशपाल मामांना विनंती करतो, तिला बक्षीस द्या. अशीच आमची एक छकुली होती, आता तिचं लग्न झालं आहे, ते बरानपूरला गेलेली आहे. ती तिथून म्हणून फोन म्हणते की मंडळात मला बक्षीस मिळाले होते, ते तिच्या मिस्टरला घेऊन येते. तुम्ही 20-22 वर्षांनी जेव्हा लग्न करशील तेव्हा साहेब तेव्हा तिला पाठवता. शिक्षणात पुढे आली तर ह्या मंडळात तिला आठवण राहिली पाहिजे की मी बालविकास गणेश मंडळात गेली होती. त्यानंतरचं आपण 2ऱ्या नंबरचं बक्षीस आहे 55 नंबर. 55 नंबर कोणाचा होता? भाविका मिश्रा. 55 नंबर कोणाचा होता? भाविका मिश्रा. हिला बक्षीस देण्यासाठी 2ऱ्या नंबरचा मी दीपक भाऊ खंडेलवाल यांना विनंती करतो. अरे वो घर के लोग होगा सब जन, हमने कार्यक्रम रखा है, तुम ले तो. बक्षीस कोण पाहता? सर्वजण वाट पाहतात. 1ल्या नंबरचं बक्षीस आहे 10 नंबरला. भाविका हे तुनं बनवलंय का? पाबर पहिला नंबरचं बक्षीस मिळालं आहे 10 नंबरला. 10 नंबर कोणाचा आहे? वा यार, प्युअर मतलबी आहे तू माझा. म्हणजे आयता नंबर लावून आली का? सिद्धेश्वरी चेपटे. जोरदार टाळा द्या. खूप चेपटे सरांची मुलगी आहे आणि खूप हिचा गणपती पहा. सर्वांना आवडता गणपती माझा वरुडचा राजा. 55 मंडळातलं एक पहिलं मंडळ. जोरदार. खूप छान. मानतो काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, म्हणजे काही चूक झालेली आहे, तर त्या 2 नंबरचं बक्षीस 2B आम्ही पिहू पेठे, पिहू राऊत हिला देणार आहोत. गड साहेबांना विनंती तुझा खूप वेळपासून वाट पाहून राहिलो होतो आम्ही. तुझ्या पप्पांना बोलव ना. तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो येते. तुम्हाला फोटो व्हिडिओ जर लागले तर आमच्या पिक्चरच्या रोल मधून घेऊन जा तुम्ही. हिला बक्षीस देण्यासाठी किंवा मोबाईल त्याच्याकडे देऊन द्या. हिला बक्षीस देण्यासाठी कोण राहिला? हो, संतोष कुमारजी अग्रवाल, सिंगर काकाजी व चव्हाण काकाजींना विनंती करतोय तिघे मिळून हिला बक्षीस द्यावं.
1400 ते 1500 बक्षीस हे मंडळ प्रत्येकाला. तिसऱ्या नंबरचं रांगोळीचं बक्षीस आहे पिहू राऊत. तिसऱ्या नंबरचं बक्षीस पिहू राऊत. हिची रांगोळी आहे. हिच्या रांगोळी जवळच मी म्हणतो बक्षीस द्यायला पाहिजे, कारण की रांगोळी येऊन जाते हिची फोटोमध्ये. हो ओके. हमारे मंडल की आदत है झुकता तो वो है जिसमें जान होती है, अकड़ना तो मुर्दों की पहचान होती है. म्हणून ते झुकल्याशिवाय ते मन थांबत नाही मुलांचं. तपस्या तुला खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा. तिला बक्षीस देण्यासाठी मी दीपक भाऊ ठोसरे साहेब, त्यानंतर शिंगर काकाजी यांना विनंती करतो आणि अग्रवाल काकाजी 4 जण मिळून हिला तिसऱ्या नंबरचं बक्षीस द्या. पिहू राऊत. हिची रांगोळी खूपच सुंदर होती. काय जुना तुझ्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 4 नंबरचा गणपती होता तिचा, खूप छान. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं बक्षीस आहे चव्हाण काकू. सॉरी अवनी हाडोडे यांना दुसऱ्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. सॉरी अवनी हाडोडे. अरे बापरे, हे भल्ली तेरो तर्राज आहे सर. अशी लिहिते निबंध जसा माहितीचा अधिकार विचारते कोणी तसा ते निबंधच लिहिते बाबा. डायरेक्ट विचारते कसा बसवला गणपती, कोण बसवला गणपती, काय भल्ली तर तेच तर्राज आहे. सतीश भाऊची पोरगी आहे तू. हिला बक्षीस देण्यासाठी रुपालीताई, यशपाल मामा, त्यानंतर आदित्यजी उपाध्ये सर यांना विनंती करतो. बक्षीस मिळालं आहे आमच्या मोलण्यातले चॉकलेट हिरो म्हणजे आमचे ते चव्हाण काकाचे आहे. त्याचे जे फौजीचं गाणं म्हणते त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे आमच्या चव्हाण काकूंना त्यांनी समोर यावं आणि आपला पहिला नंबरचं बक्षीस सर्वांच्या हस्ते घ्यावं. सर्वांच्या हस्ते. आणि बक्षीस देताना विशेष म्हणजे चव्हाण सरले समोर करा. 365 दिवसचा करारनामा बरोबर राहते. मग वा 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 जोरदार. आमचे मोठे बंधू दीपक भाऊ खंडेलवाल हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. व आभार प्रदर्शनानंतर आपण आरतीची सुरुवात करूया. तिची आरती ऐकून जा म्हणजे खूप मन प्रसन्न होईल. कारण की आम्हाला निघायचं आहे. आरती लागली का आम्हाला गणपती बाप्पा सोडणार नाही, म्हणून आभार प्रदर्शनाची जबाबदारी मी घेतलेली आहे. आजच्या या मातीचे गणपती स्पर्धेकरता आपण सर्व बालगोपालांनी खूप सुंदर अशा मूर्त्या तयार केल्या आणि सर्वांना बक्षीस सुद्धा मिळालं. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अर्जुनजी ठोसरे साहेब हे आपल्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाला आलेल्या डॉक्टर रुपालीताई जैन, यशपालजी जैन, डॉक्टर आदित्यजी उपासे, चंद्रकांतजी भळ, संतोषजी अग्रवाल, शिंकर काकाजी आणि चव्हाण काकाजी, त्याचप्रमाणे तन्मय, हे सर्व पाहुणे मंडळी आली आणि त्यांनी सर्व बालगोपालांना बक्षीस सुद्धा दिले. याबद्दल मी आपल्या मंडळातर्फे सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. मी माझे आभार याच्यासाठी मानणार नाही, कारण की मी या मंडळाचा सदस्य आहे, म्हणून माझे आभार मानायची गरज नाही. म्हणून मी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी माझ्या हाती घेतला. थँक्यू. मंडळाच्या तर्फे खूप खूप धन्यवाद आहेत. सर्वांनी आरती जर केली, ज्यांना थांबायचं आहे एक सुंदर अशी आरती 4 मिनिटाची आपण लवकरच करून टाकू. चला एक Thank you.
होणार आहे जगराता।